नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की फायनली या नम्रताची नाटकं खूप वाढलेली आहेत. त्यामुळं ज्या गोष्टी घडणार आहेत त्या अशा आहेत की ज्याचा विचारही कोणी केलेला नाही. कारण नम्रताला प्रत्येक वेळेस असं वाटत असतं की वल्लरी तिचे कान भरते आणि त्या पद्धतीने ती वागत असते. आता तिची मजल इथंपर्यंत गेलेली आहे की काहीही झालं तरीही माझ्या डोक्यात एकच आहे की मला या घरामध्ये माझ्या नवऱ्याला मला माझा हक्क पाहिजे आणि आमची वाटणी हवी, आमचा हिस्सा हवा आहे, हे सगळं तिच्या डोक्यात भरवलेलं असतं. आणि या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने होणार आहेत, नक्की काय झालं आहे, ऑफिसमध्ये जेव्हा बोर्ड ऑफ डिरेक्टरची मीटिंग होती, इलेक्शन होणार होतं, AGMच्या वेळेस हे सगळं ठरणार होतं, त्यावेळेस नक्की काय राडा झाला आहे आणि कशामुळे आकाशने अक्षरशः नम्रताच्या हाताला धरून धक्के मारत तिला घराच्या बाहेर काढलेलं आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर ईश्वरीने सुद्धा नम्रताचा थोबार फोडलेला आहे आणि आजीने सुद्धा नम्रताला दाखवून दिलेलं आहे की तू या घरची सून होण्याच्या लायक नाहीस. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की वल्लरीची जी नाटकं आहेत ते आपल्याला माहीतच आहेत, याबद्दल आपल्याला काही शंकाच नसते. वल्लरी म्हणजे गोंधळच घालणार आहे आणि सगळ्या गोष्टी तिच्या म्हणण्याप्रमाणेच ती करत असते. आणि तिला आता माहिती मिळणं तर काय अवघड नसतं, घरातच सगळे बोलत असतात, कुठल्या गोष्टी पर्सनल ठेवायच्या हे यांच्या जराही लक्षात येत नाही आणि ते मात्र याच गोष्टी करत राहतात. तर इकडे वल्लरीला आता मामाकडून कळेल असतं की अर्णवने नक्की मोबाईल हा कुठे दुरुस्तीला टाकलेला आहे. आणि बरोबर वल्लरी त्या मोबाईल रिपेअरच्या शॉपमध्ये जाते आणि तिथल्या त्या माणसाला, तिथल्या कामगाराला म्हणते की हे घे, मी तुला एवढे पैसे देते, 15 लाख रुपये देते, मला तो मोबाईल दे. आणि मग आता 15 लाख ही अमाऊंट एका साध्या मोबाईलसाठी तो दुकानदार सुद्धा हादरतो आणि त्यालाही कळत नाही आहे की आता करायचं काय, कारण 15 लाख म्हणजे काही थोडी अमाऊंट नाही आहे. त्यामुळं तो सुद्धा तयार होतो आणि तो म्हणतो की चालेल. आता 15 लाख रुपये देऊन तिने मोबाईल आणलेला असतो आणि काम फत्ते केलेलं असतं. इकडे आता नम्रता आणि आकाश किचनमध्ये येतो, नम्रताशी बोलत असतो. पण नम्रताच्या कानावर आता गोष्ट पडलेली असते की ऑफिसमध्ये AGM होणार आहे आणि बोर्ड ऑफ डिरेक्टरमध्ये नियुक्ती करण्यासाठी या सगळ्या गोष्टी घडणार आहेत. तेव्हा मात्र इकडे आता आकाश म्हणत असतो, हो मला माहिती आहे, पण त्यासाठी इलेक्शन घेतलं जाणार आहे. नम्रता म्हणत असते, पण आकाश आपल्याच घरातला मेंबर त्यात जाणार आहे, आपल्याच घर, आपलीच कंपनी आहे, तर मग इलेक्शन घ्यायची गरज काय आहे, म्हणजे कशासाठी इलेक्शन घ्यायचं, असं ती सांगत असते. तेव्हा तिथे ईश्वरी आलेली असते, अर्णव तिथं आलेला असतो. ईश्वरी म्हणत असते की बरोबर आहे ताई तुझं, पण काही गोष्टी या मीटिंगच्या ठरलेल्या असतात ना गं, टीम आहे तिथं, त्या टीमनुसार, टीम लीडरनुसार या गोष्टी ठरत असतात. तेव्हा ती म्हणते म्हणजे, तेव्हा ईश्वरी सांगते की अगं अर्णव सर आहेत ना आणि सगळं व्यवस्थित होईल, काही प्रॉब्लेम नाही आहे, अर्णव सर या गोष्टीसाठी तयार आहेत आणि आकाश सरच त्या बोर्ड ऑफ डिरेक्टरच्या कमिटीमध्ये असणार आहेत, त्यामुळं काळजी करू नकोस, असं सुद्धा बोललं जात असतं. आणि त्याचवेळी इकडे आकाश म्हणत असतो, अगं पण नम्रता या सगळ्या गोष्टींची गरज आहे का, मी आहे ना, मी बघून घेईल ना काय करायचे ते, तू नको टेन्शन घेऊ, असं आकाश तिला सांगत असतो. पण नम्रता म्हणत असते की नाही आकाश, तुम्हाला त्यामध्ये स्थान मिळालंच पाहिजे. आता ईश्वरी तर तिथून निघून गेलेली असते, ईश्वरीला माहीतच नसतं की यांचा गोंधळ काय चालला आहे आणि अजून काय काय होणार आहे ते. ईश्वरी बिचारी निघून जाते, ईश्वरीच्या लक्षातही आलेलं नाही आहे की पुढे काय होणार आहे ते. आणि मग मात्र इकडे नम्रताचं सुरू झालेलं असतं, आकाशच्या मागं भुनभुन सुरू झालेली असते, मला काय माहीत नाही आकाश, यावेळेस त्या बोर्ड ऑफ डिरेक्टरच्या मीटिंगमध्ये तुमचंच नाव आलं पाहिजे आणि तुम्हीच त्या कमिटीमध्ये गेला पाहिजेत, असं तिचं चालू झालेलं असतं. आकाश म्हणत असतो, हो बरोबर आहे तुझं, आपण बघूया काय करता येईल, नको काळजी करू, होईल सगळं व्यवस्थित, असं आकाश तिला समजवत असतो. पण ही बाई काय ऐकायला तयार नसते. आता ईश्वरी रूममध्ये येते आणि अर्णवला सांगू लागते की अर्णव सर, मला काय म्हणायचं आहे, ते इलेक्शन वगैरे घेणं गरजेचं आहे का, जर ते इलेक्शन वगैरे घेणं गरजेचं नसेल तर मी तुम्हाला एक गोष्ट सजेस्ट करते. अर्णव म्हणतो, काय बोलतेस तू, कशाबद्दल बोलतेस, मला कळेल का. तेव्हा ईश्वरी सांगू लागते की अर्णव सर, मला असं वाटतंय की आकाश भाऊ जे आहेत ना, मग आपण कशाला दुसरं कोणाला हे करायचं आहे आणि आपलंच ऑफिस आहे तर आपण का नाही करू शकत. तेव्हा इकडे अर्णवसुद्धा ईश्वरीला समजवू लागतो, हो बरोबर आहे तुझं, पण हे सगळं जे काय आहे ना ते वाटतं तेवढं सोपं नाही आहे मिस इंदूर, तुला वाटत असेल पण तसं नसतं. ऑफिसचे, कंपनीचे काही रूल्स असतात आणि त्यानुसार सगळ्या गोष्टी होत असतात.
त्यामुळं काहीही झालं तरीही आपण असं तडकाफडकी ठरवू शकत नाही आहे ना काय करायचं ते. त्यामुळं आपल्याला त्या रूल्सनुसार, त्या रेग्युलेशन्सनुसार चालावं लागतं. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, "बरोबर आहे, पण मला असं वाटलेलं ना म्हणून मी तुम्हाला म्हटलं होतं." त्यावरती इकडे अर्णव म्हणत असतो, "हो, बरोबर आहे मिस सिंदूर, तुला तसं वाटणं स्वाभाविक आहे, पण काही गोष्टी असतात त्या आपल्याला सुद्धा समजून घ्याव्या लागतात." इकडे नम्रताला आता कान भरायला वल्लरी येते. वल्लरी म्हणत असते, "मी तुला सांगितलं होतं ना, तिथं काहीही उपयोग होणार नाही आहे. तू काहीच करू शकणार नाहीस." तेव्हा नम्रता म्हणते, "असं कसं बोलता हो आई तुम्ही प्रत्येक वेळेस? बघा तुम्ही जाऊन मी काय केलंय ते." असं नम्रता तिला सांगत असते. तेव्हा मात्र वल्लरी म्हणते, "काय केलंयस म्हणजे तू काय केलंयस आता? ते कळेल का मला?" तेव्हा ती म्हणते, की "मी इशूला सगळ्या गोष्टी सांगितलेत आणि आता सगळ्या गोष्टी आपल्या म्हणण्याप्रमाणे होणार आहेत." आता मात्र वल्लरी म्हणते, "इशूला सगळ्या गोष्टी सांगितल्यात म्हणजे? इशू कोण आहे? तिला का सांगितलंस तू? तिला सांगायची काय गरज आहे? आणि तिच्या म्हणण्याप्रमाणे होणार आहे का? कंपनीवर तुझ्या नवऱ्याचा हक्क नाही आहे का? का तुला यातलं काही घ्यायचंच नाही आहे?" असं म्हणत तिने पुन्हा भडकवायला सुरुवात करते. खरं तर ह्या वल्लरीला ना काही कामधंदाच नसतो प्रेक्षकांनो. कारण तिने अशाच पद्धतीने वागत असते. आणि नेमकं आता इथे बोर्ड ऑफ डायरेक्टरची मीटिंग होते आणि नेमकं घडतं असं, की त्यामध्ये आकाश निवडून येत नाही. म्हणजे आकाशला वोटिंग पडत नाहीत आणि इतकी वाईट परिस्थिती झालेली असते. घरी एक वेगळाच तमाशा सुरू झालेला असतो. नम्रता डायरेक्टली अर्णवची कॉलर पकडायचीच बाकी असते. त्याच्यावरती प्रश्नांचा भडीमार करू लागते, की "हे सगळं काय चाललंय? अर्णव राजेशिर्के तुम्हाला कळतंय का? प्रत्येक वेळेस राबवायचं झालं की माझा नवरा दिसतो आणि माझ्या नवऱ्याला तुम्ही अशा पद्धतीने वागवता. पण तुम्ही कधी विचार केलाय का? प्रत्येक वेळेस ऑफिसमध्ये मीटिंग आहे, तुम्ही घरी निघून येणार, तुमच्या बायकोला वेळ देणार. पण तिथे कोण थांबणार? माझा नवरा थांबणार. का तर माझ्या नवऱ्याला काही कामधंदा नाही आहे ना, तो तिथे थांबू शकतो. त्यामुळं तुम्ही त्याला तिथे थांबवणार. कुठे मीटिंगला जायचं आहे, त्याने जायचं. सगळ्या गोष्टी त्याने करायच्या आणि क्रेडिट कुणी घ्यायचं? तुम्ही घ्यायचं. लूजर आहात तुम्ही, लूजर. एक नंबरचे लूजर आहात." असं म्हणत ती अर्णवला बोलत असते. अर्णव तिच्याकडे पाहत असतो. घरातले सगळेजण पाहत असतात. सगळ्यांना धक्का बसलेला असतो, की हे नम्रताला काय झालंय? ही अशी का बोलतीये? काय झालंय काय? प्रकार काय हा? हा प्रश्न पडलेला असतो. तेव्हा मात्र नम्रताने एकदा तोंडाचा पट्टा सुरू केलेला असतो आणि ती काही थांबायला तयार नसते. तिला काय थांबायची इच्छा नसते. ती फक्त बोलतच असते आणि त्याच वेळेस आता घडतं असं, की घरातल्या सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं. घरातले सगळे टेन्शनमध्ये असतात. कळत नाही आहे, की नम्रताची समजूत कशी घालायची? नम्रताला समजवायचं कसं? हा प्रश्न सगळ्यांच्या पुढे असतो. पण नम्रता मात्र कोणाचं काहीच ऐकायला तयार नसते. ती अर्णवला वाटेल तसे आरोप करत असते. अर्णवबद्दल वाटेल त्या भाषेत बोलत असते. तिला जराही लाज वाटत नसते, की आपण हे सगळं काय करतोय? कारण आपल्याच बहिणीच्या नवऱ्याबद्दल, ज्याने आपलं लग्न आकाशसोबत होण्यासाठी एवढं सगळं केलंय, त्याच्याबद्दल आपण हे सगळं बोलतोय, याची सुद्धा जाणीव तिला नसते. आणि तेव्हा मात्र ईश्वरीचा पारा चढतो आणि ईश्वरी जाते आणि या नम्रताच्या खानदिशी कानाखाली लगावते. नम्रताला कळायचं बंद होतं. घरातले सगळेजण पाहत असतात. तेव्हा पुढे येते ती म्हणजेच वल्लरी आणि ईश्वरीने मात्र आता या नम्रताच्या खानदिशी कानाखाली दिलेली असते. तेव्हा आकाश, आजी तिथे आलेले असतात. कारण नम्रता म्हणत असते, की मला काही सांगायचं नाही, कारण आता मला यातला हिस्सा पाहिजे. माझ्या नवऱ्याचं अस्तित्व मला जपलं पाहिजे असं म्हणत तिने आरोप करायला सुरुवात केलेली असते. तेव्हा आकाशला सुद्धा हे आरोप अनावर होतात आणि आकाशने मात्र आज जाऊन नम्रताची बॅग आणलेली असते आणि तिला म्हणालेलं असतो, की "चल, आत्ताच्या आत्ता चल, तू इथे कुठेही थांबायचं नाहीत, कारण ती तुझी लायकी नाही आहे. कारण या घरामध्ये राहण्याच्या लायकीची तू नाहीस. या घरची सून होण्याच्या लायकीची तू नाहीस." असं म्हणत आकाशने तिला खेचत बाहेर आणलेलं असतं आणि तिला म्हणत असतो, की "चल, आत्ताच्या आत्ता तू या घरातून चालतं व्हायचं आहे." असं म्हणत आकाशने नम्रताला घराच्या बाहेर हकललेलं आहे. आणि आता नम्रताला हे केवढ्याला पडलंय, कारण नम्रताला घरामध्ये स्थानच मिळालेलं नाही. आणि नम्रता मात्र आता वेड्यासारखी पाहत असते. ती म्हणत असते, "अहो आकाश, काय करताय तुम्ही हे सगळं? का असं वागताय? तुम्ही माझ्याशी असं नाही वागू शकत. मी तुमची बायको आहे." तेव्हा आकाश म्हणतो, की "मला काही देणं घेणं नाहीये. आत्ताच्या आत्ता चालतं व्हायचंय तू या घरात नाही. या घरामध्ये पाऊलसुद्धा ठेवायचं नाही." असं म्हणत आकाशने आता नम्रताला धक्के मारत घराच्या बाहेर काढलेलं आहे.